नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि एकच भयानक घटना घडून रामनवमीमध्ये सखदेवने कीर्तन केल्यानंतर जेव्हा आता अस्मी सखदेवला पाय आडवा घालते, त्याच वेळेस आता सावली ही तिलोत्तमासमोर अस्मीचे सत्य आणून तिलोत्तमाने सावलीची बाजू घेऊन कशी अस्मीची खरडपट्टी काढलेली असते. आणि त्यानंतर आता रूपम कॉस्मेटिकमध्ये आता राजश्री प्रॉडक्ट्सकडून हर्बल हळदीचे जे काही प्रॉडक्ट्स येणार असतात त्याबद्दल आता सारंग जेव्हा तिलोत्तमाला सांगतो. आणि ज्यावेळेस राजूची हर्बल हळद जेव्हा आता मेंदळ्यांच्या घरी येते तेव्हा आता ती हळद सावली आता 8 दिवस लावताच आता सावलीच्या अंगाला कसा ग्लो येतो, सावलीची त्वचा कशी उजळते आणि ऐश्वर्यापेक्षा सुंदर गोरीपान सावली त्या हळदीमुळे कशी होते. आणि जेव्हा त्या हळदीचा गुणकारी प्रभाव हा सगळ्यांच्या समोर येतो आणि त्याच वेळेस ऐश्वर्यापेक्षा गोरी झालेल्या सावलीला बघताच आता सारंग कसा सावलीचा स्वीकार करून सावलीच्या प्रेमात पडतो. आणि तिलोत्तमाला आत्तापर्यंत ज्या काळ्या वर्णाचा राग होता तो काळ्या वर्णाचा राग राजूच्या एकाच हर्बल हळदीने कसा गायब होतो आणि तिलोत्तमा त्यानंतर कसा सावलीचा स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रामनवमीमुळे आता मेंदळ्यांच्या घरी सखदेवचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. सगळेजण मोठ्या भक्तिभावाने श्री रामचंद्रांची पालखी आता तिथे घेऊन येतात आणि श्री रामचंद्रांना पालखीमध्ये आता मोठ्या माना आणि आदराने बसवलेले असते. मोठ्या भक्तिभावाने श्री रामचंद्रांना नमस्कार करून सखदेव आता खूप सुंदर असे कीर्तन मेंदळ्यांच्या घरी करतो. पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि ऐश्वर्याने अस्मीला सांगितल्याप्रमाणे आता जेव्हा आता आरतीचे ताट घेऊन सखदेव हा आरती देण्यासाठी पुढे जात असतो त्याच वेळेस अस्मीने आता पायमध्ये घालून सखदेवला खाली पाडलेले असते. आणि ते सगळं घडल्यानंतर इकडे तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो आणि रागाने तिलोत्तमाने आता सगळा राग सखदेववरती काढून सखदेवची लायकी काढून सखदेवचा अपमान केलेला असतो. पण हे सगळं ज्या अस्मीमुळे झालं, त्या अस्मी जेव्हा आता ती पाय आडवा घालत होती त्यावेळेस सावलीने बघितलेलं असतं. पटकन आता न राहून सावली आता तिलोत्तमाला सगळी काही अस्मीची हकीकत सांगते. सावली म्हणते की हे बघा तिलोत्तमा मॅडम, तुम्ही माझ्या दादाला वाटेल ते बोललात, त्याचे संस्कार काढले, लायकी काढली, त्याचा अपमान केला. पण हे सगळं ज्या कोणी केलं ना त्या अस्मीला तर तुम्ही काही बोललाच नाही. माझ्या दादाला पाडण्यामागे अस्मीचा हात होता, तिनेच पायमध्ये घातला. आणि तुम्ही कायम सत्याची बाजू घेता, तर मला वाटतंय की आजसुद्धा तिलोत्तमा मॅडम तुम्ही सत्याची बाजू घ्यायला हवी. आणि आता त्यामुळे लगेच तिलोत्तमा अस्मीला खरंच तू अस्मी पायमध्ये घातला का असे विचारते. त्याच वेळेस ऐश्वर्याने पलटी मारून हो मॉम, हिनेच पायमध्ये घातला, मी बघितलं असे सांगितलेले असते आणि अस्मीला तोंडावर पाडलेलं असतं. सत्य समजताच आता रागाने तिलोत्तमाने अस्मीच्या झिंज्या उपाटलेल्या असतात आणि अस्मीची देखील खोटारडेपणाने आता लायकी काढलेली असते. पहिल्यांदा आज तिलोत्तमाने सावलीची बाजू घेऊन मोठा न्याय केलेला असतो. इकडे आता सारंग तिलोत्तमाला म्हणतो की आई, अगं आपल्याकडे राजश्री प्रॉडक्ट्सचे काही माणसे येणार आहेत आणि त्यांचे हर्बल हळदीचे काही प्रॉडक्ट्स आहेत. आणि एकदा का ते प्रॉडक्ट्स आपल्या रूपम कॉस्मेटिकला मिळाले तर मग आपल्याला खूप प्रॉफिटेबल फायदा होईल. तर आई आता काय करायचं? तर तिलोत्तमा म्हणते की जर त्या राजश्री हर्बल हळदीचे प्रॉडक्ट्स आपल्या रूपम कॉस्मेटिकला मिळाले तर अजून एक मानाचा तुरा आपल्या रूपम कॉस्मेटिकला मिळेल. आणि ते ऐकून सारंग तिलोत्तमा सगळेजण खुश झालेले असतात आणि ताबडतोब आता त्यांनी ही प्रॉडक्टसाठी आता त्या राजश्री प्रॉडक्ट्सला बोलावलेलं असतं. इकडे आता राज ते ऐकून म्हणतो की पण आता ही गावठी हळद मी काही यांना मिळूच देणार नाही. आणि आता इकडे राजने हळदीचे प्रॉडक्ट्स आता त्याची वेगळी पार्टी ठरवलेली असते आणि राज आता कंपनीमध्ये मोठा फ्रॉड करत असतो. हे देखील आता अमृताला कळालेलं असतं.
ठरल्याप्रमाणे इकडे आता राजश्री प्रॉडक्टची माणसे म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून राजू आणि तुळजा आता दोघीही आता ते हळदीचे प्रॉडक्ट्स घेऊन पुण्याला आता येणार असतात आणि त्या दोघींनाही आता खूप आनंद झालेला असतो. आणि आता इकडे सूर्या आणि तुळजा हे आता अखेर ते प्रॉडक्ट्स घेऊन आता मेंदळ्यांच्या घरी येतात. आणि आता मेंदळ्यांच्या घरी येताच आता सारंग आणि तिलोत्तमा त्यांच्यासोबत मीटिंग घेते आणि ते सगळे प्रॉडक्ट्स आता त्यांना बघायला मिळतात. तर त्याच वेळेस आता सावली आणि आता राजूची ओळख असते आणि आता राजू आपल्या कंपनीमध्ये आता प्रॉडक्ट्स घेऊन येते हे सावलीला समजलेलं असतं आणि सावली खूप खुश होते. राजूने देखील आता सावली तिथे राहत असल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. पटकन आता राजू ही सावलीला बोलावते. मीटिंग चालू असताना आता राजू म्हणते की मॅडम हे बघा आमचे हळदीचे जे हे काही हर्बल प्रॉडक्ट्स आहे, आमची हळद किती गुणकारी आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा एक प्रॉडक्ट्स तुम्ही वापरून बघा. आणि हिचा जो सावळा वर्ण आहे तो 8च दिवसात बघा कसा गोरा रंग होतो आणि हिची स्किन कशी टवटवीत होते. असे म्हणत आता ते प्रॉडक्ट्स राजूने सावलीला लावायला दिलेले असते आणि 8 दिवसानंतर त्याचा रिझल्ट आता सांगायला लावलेला असतो. आणि राजूने एवढीसुद्धा खात्री दिलेली असते की जर याच्यामुळे स्किनमध्ये ग्लो आला नाही तर मग आमची प्रॉडक्ट्स आम्ही तुम्हाला देणार नाही, तेवढी आम्ही गॅरंटी देतो. असे म्हणत आता राजू आणि तुळजा तेथून निघून जातात. इकडे आता खरंच हे प्रॉडक्ट्स खूप इफेक्टिव्ह असल्याचे सारंग आणि तिलोत्तमासमोर आलेले असते. त्यानंतर आता मात्र इकडे राज मोठा डाव खेळतो आणि इकडे आता राज म्हणतो की हे प्रॉडक्ट्स मी कंपनीला मिळूच देणार नाही. आणि लगेच राजने आता राजूला आता पोलिसांकडून आता जेलमध्ये बंद केलेले असते. देवाला आता राजने पैसे दिलेले असतात आणि आता देवाने राजूला पकडलेले असते. इकडे आता सावली ही दररोज नेहमीप्रमाणे त्या हर्बल हळदीचे ते प्रॉडक्ट्स आपल्या सगळ्या स्किनला लावत असते आणि हळूहळू आता सावलीची त्वचा गोरी होण्यास सुरुवात झालेली असते. सावलीच्या त्वचेवरती आता मोठा ग्लो आलेला असतो आणि सावलीच्या चेहऱ्यावरती आता नवा लूक, तो ताजेपणा, टवटवीतपणा आता सारंगलासुद्धा लक्षात यायला लागलेला असतो. 8 ते 10 दिवसात आता सावलीची त्वचा ही पूर्णपणे गोरी दिसू लागलेली असते. आणि त्याच वेळेस आता जेव्हा ही पूर्ण प्रॉडक्टची सगळी आता वेळ पूर्ण होताच आता सावली ही जेव्हा समोर येते आणि सावली ही समोर येताच आता ऐश्वर्यापेक्षा सावली खूप गोरीपान आणि सुंदर दिसत असल्याचे सत्य तिलोत्तमा आणि अखेर सारंग समोर आलेले असते. आणि आता पटकन सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो की आई बघ सावली आता गोरी झाली. ज्या वर्णाचा तुला राग येत होता तो सावलीचा रंग आता गोरा झालाय. आता तू काय बोलशील याबद्दल? तर आता तिलोत्तमाला खरंच मोठी कमाल वाटलेली असते. तिलोत्तमा म्हणते की सारंग खरंच ही गुणकारी औषध आहे आणि हे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळालंच पाहिजे. तर आता सावलीचे ते निखरते रूप बघून सारंग आता सावलीच्या प्रेमात पडलेला असतो आणि खरोखर आता सारंगला सावलीच्या प्रेमात पडून आता सारंगने सावलीचा स्वीकार करायचे ठरवलेले असते. आणि आता ऐश्वर्याच्या आणि अस्मीच्या नाकावरती चून गोऱ्यापान सावलीचा सारंग कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.